मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याची साधनं म्हणजे आपण काय म्हणतो सोर्सेस, त्यांची सोर्सेस काय होती ठीक आहे. सोर्सेस म्हणजे त्यांचे स्रोत किंवा त्यांची साधनं कशामधून आपल्याला मौर्य काळाची किंवा चंद्रगुप्त मौर्याची माहिती मिळाली. ते आपल्याला अर्थशास्त्र आणि इंडिका या दोन ग्रंथातून बौद्ध आणि जैन धर्मातलं सर्व साहित्य आणि अशोकाचे शिलालेख या सगळ्यातून आपल्याला माहिती मिळते की मौर्य साम्राज्य कसं होतं, त्यांची राज्य व्यवस्था कशी होती, चंद्रगुप्त पहिला यांनी कसं राज्य केलं, काय केलं, तिथली समाज व्यवस्था कशी होती, धार्मिक जीवन कसं होतं, तिथे राहणारी लोक कशी राहत होती, त्यांचं दैनंदिन जीवन कसं होतं, त्यांची शहरं किंवा त्यांची गावं कशी होती, ठीक आहे. संपूर्ण माहिती आपल्याला जे मिळते ते लिखित साधन म्हणजे अर्थशास्त्र हा ग्रंथ आणि दुसरा इंडिका या दोन ग्रंथातून आपल्याला संपूर्णपणे माहिती लिखित स्वरूपात मिळते. लक्षात ठेवायचे लिखित हे दोन ग्रंथ आहेत, यांच्याच माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती मिळते. हा लिखित साधन म्हणून अर्थशास्त्र व इंडिका ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे, जे मौर्य राजवटीची संपूर्ण माहिती सांगतो. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलाय, कौटिल्य किंवा त्यांनाच विष्णुगुप्त किंवा त्यांनाच आर्य चाणक्य असे म्हणतात. हे नाव वेगवेगळे नाहीत, हे नाव एकच आहे ठीक आहे. जसं इंडिया, हिंदुस्तान किंवा आपण भारत म्हणतो म्हणजे आपलं राष्ट्र एकच झालं ठीक आहे. जर हिंदुस्तान म्हणलं तरी चालतं, भारत म्हणलं चालतं, इंडिया म्हणलं तरी चालतं, जसं एकच नाव आपण म्हणतो. तसं इथं काय आहे, कौटिल्य, विष्णुगुप्त किंवा आर्य चाणक्य हा एकच व्यक्ती आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचे वेगवेगळे व्यक्ती नाही, हा एकच व्यक्ती आहे, एकाच व्यक्तीचं नाव आहे. आपण म्हणतो की चंद्रगुप्ताचे हे कोण होते, राजगुरू होते, त्यांचे गुरु होते त्यांचे, त्यांनीच संपूर्णपणे त्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांना राज्यावरती बसवलेलं आहे. असे हे आर्य चाणक्य किंवा कौटिल्य किंवा विष्णुगुप्त यांनीच हा अर्थशास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थ म्हणजे पैसा नाही ठीक आहे, याचा अर्थ तुम्ही शब्दशः घ्यायचा नाही. अर्थशास्त्रामध्ये तिथलं सामाजिक जीवन, धार्मिक जीवन किंवा त्यांचं राजकीय जीवन सगळी माहिती त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे अर्थ म्हणजे फक्त काही आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी ग्रंथ लिहिलेला नाही, तर संपूर्णपणे त्यांनी त्या काळातलं जे जीवन आहे किंवा त्याचे काही राज्यकारभार आहे, समाज जीवन आहे, सगळ्याचे वर्णन त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे ठीक आहे. तर हा ग्रंथ इसवी 4थ्या शतकामध्ये लिहिलेला आहे. हा ग्रंथ इसवी सन पूर्व 4थ्या शतकात लिहिलेला आहे. सापडला आपल्याला 1904 मध्ये सापडलेला आहे. डॉक्टर रामशास्त्री हा ग्रंथ 1904 मध्ये सापडला, त्याचं हस्तलिखित सापडलं आणि त्याने 1909 ला तो ग्रंथ पूर्णपणे प्रकाशित केलेला आहे. पण खरा ग्रंथ लिहिलाय तो इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे ठीक आहे. आता ह्या अर्थशास्त्रामध्ये नेमके काय विचार मांडलेले आहेत, आर्य चाणक्य काय सांगतात त्या ग्रंथामध्ये ते आपण पाहायचंय. आता ते काय, राजा म्हणजे प्रजेसाठी सेवक. राजा कसा असला पाहिजे, प्रजेची सेवा करणारा असला पाहिजे. लक्षात घ्या, इथं आपण म्हणतो की बाबा आर्य चाणक्य कोण होता, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु होता. मग तो गुरु कसा झाला, ज्या वेळेस तो नंद घराण्यामध्ये धनानंद जो राजा होता त्या धनानंद राजाच्या दरबारी जेव्हा हा ब्राह्मण तिथे गेलेला होता, हा एक ब्राह्मण होता, तो सल्ला देण्यासाठी गेलेला होता. कारण धनानंद कसा होता, अतिशय भोग विलासी चैनी असा राजा होता. खूप वासनेमध्ये अडकलेला होता, धनसंपत्तीमध्ये अडकलेला होता, अहंकारी होता, घमंडी होता, गर्विष्ठ असा धनानंद राजा गादीवरती मगधाच्या गादीवरती राज्य करत होता. ज्यावेळेस आर्य चाणक्याने सांगितलं की बाबा तुम्ही असं राज्य करू शकत नाही, तुम्ही प्रजेचं कल्याण करायला पाहिजे. तुम्ही भोगविलासामध्ये जर जीवन जगायला लागला तर प्रजेचं कल्याण कसं व्हायचं, त्यासाठी तुम्ही जे काही करताय, जे काही वागताय, जे काही तुम्हाला संपत्तीचं घमंड आहे हे चुकीचं आहे. यापेक्षा तुम्ही प्रजेचं कल्याण करा. तर हे कुठं धनानंदाला आवडलं नाही आणि धनानंदानं अगदी भर दरबारामध्ये आर्य चाणक्याला हाकलून दिलं किंवा तिथून त्याचा अपमान केला आणि त्यांना काढून टाकलं. की कुठंतरी मनामध्ये त्यांच्या खूप त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की म्हणजे मी चांगलं सांगतो, मी चांगल्या पद्धतीने विचार करतोय, प्रजेचं कल्याणाचा विचार करतोय आणि हा धनानंद हा घमंडी राजा जो बसलेला आहे तो घमंडी राजा काय करायला लागलाय, मला हकलून द्यायला लागलेला आहे. असं म्हणतात की त्याच्या जेव्हा ढकलून दिलं त्यावेळेस त्यांची चोटी असते, ब्राह्मणांची चोटी असते ते केसाची, ती मोकळी झाली आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ह्या धनानंद राजाला ह्या सिंहासनावरून काढून टाकणार नाही आणि नंद घराणं पूर्णपणे नाश करणार नाही तोपर्यंत परत मी ती चोटी बांधणार नाही आणि इथं मी नवीन राजा स्थापन केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा त्या काळामध्ये केलेली होती. आर्य चाणक्याची प्रतिज्ञा खूप प्रसिद्ध आहे त्यांची.
त्यांनी त्या दरबारामध्ये प्रतिज्ञा केली आणि तिथून ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना चंद्रगुप्त हा मुलगा मिळाला आणि त्याला पूर्णपणे शिक्षण देऊन त्यांनी परत नंद घराणा नष्ट केलं आणि मौर्य घराण्याची स्थापना करण्यासाठी आर्य चाणक्याने मदत केली आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचंय चंद्रगुप्त मौर्य वंशाच्या मदतीने राज्यावरती आला होता, आर्य चाणक्यांच्या मदतीने आला होता. बरोबर. त्यांनी काय लिहिले ग्रंथामध्ये, तर ग्रंथामध्ये सप्तांग सिद्धांत म्हणजे 7 सिद्धांत. सप्तांग म्हणजे काय, 7 सिद्धांत त्यांनी मांडलेले होते. एक, राजा, अमात्य, प्रदेश, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र असे 7 गोष्टी त्यांनी मांडलेले आहेत. ते अतिशय महत्वाचे आहेत. ते काय म्हणतात, राज्य करण्यासाठी तुम्हाला राजा अतिशय महत्वाचा आहे. अमात्य म्हणजे त्यांचा मंत्री त्याला सल्ला देतो, संपूर्णपणे राज्यकारभार पाहतो, राजानंतर हाच कारभार सगळा पाहत असतो. त्यामुळं राज्य जेवढा महत्वाचा आहे तेवढाच अमात्य सुद्धा महत्वाचा आहे. राज्य करायचं असेल तर आपल्याला काय लागतं, जनता लागते, प्रदेश लागतो. जनता नाही तर आपण राज्य करू शकत नाही. त्यामुळे काय लागतं आपल्याला, एक तर प्रदेश लागतो आणि दुसरं जनता सुद्धा आपल्याला लागते. त्यानंतर दुर्ग, दुर्ग म्हणजे किल्ला. किल्ला महत्वाचा आहे. त्या काळामध्ये किल्ले अतिशय महत्वाचे होते. किल्ले अतिशय मजबूत असे असावे लागत होते. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किल्ले अत्यंत महत्वाचे आहेत. कोश म्हणजे संपत्ती किंवा खजिना म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. आता राज्य चालवायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला संपत्ती लागते, पैसा लागतो, ठीक आहे. त्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. याला कोश म्हणजे खजिना. सेना म्हणजे सैन्य. सैन्य असावं लागतं. सैन्य असल्याशिवाय त्या राज्याचं आपण रक्षण करू शकत नाही. राज्याचं रक्षण आपण करू शकत नाही. त्यासाठी सैन्याची गरज आहे. आणि मित्र, तुम्हाला सतत शत्रू असून चालणार नाही. जर तुमचं साम्राज्य मोठं करायचं असेल तर तुम्हाला मित्राची सुद्धा आवश्यकता आहे. त्यामुळे मित्र अत्यंत गरजेचे आहे. लक्षात घ्या, सप्तांग सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये हे 7 सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. ते अतिशय 7 असे महत्वाचे गोष्टी आहेत. मंडल सिद्धांत असं म्हणतात की आर्य चाणक्याने मंडल सिद्धांत मांडला. म्हणजेच परराष्ट्र धोरणाविषयी त्यांनी मंडल सिद्धांत मांडलेला आहे. शत्रूचा शत्रू काय असतो, मित्र असतो. त्यांनी तो मंडल सिद्धांत मांडलेला आहे. ते म्हणतात जेव्हा आपल्या साम्राज्याचा किंवा आपल्या राज्याचा शत्रू असेल तर त्या शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. त्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे, मंडल सिद्धांत असं म्हटलेलं आहे. म्हणतात की ते गुप्तहेर व्यवस्था मजबूत असली पाहिजे. आर्य चाणक्याने पूर्णपणे मौर्य साम्राज्यामध्ये आपले गुप्तहेर केलेले होते. म्हणून चंद्रगुप्त मौर्य साम्राज्य खूप मोठं पसरलं. नाही 20 कन्या पण त्यांच्या दरबारात असायच्या, कोणाला माहिती नसायच्या. अशा गुप्त पद्धतीने त्या काळामध्ये भिकारी असतील किंवा कामगार असतील, घरकाम करणारे असतील किंवा कुठेतरी सैन्यामध्ये घुसलेले असतील, वेगवेगळ्या वेशभूषामध्ये गुप्तहेर असायच्या. 20 कन्या त्या काळामध्ये फार फेमस होत्या. हे लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितले, गुप्तहेर व्यवस्था मजबूत असली पाहिजे. त्यांची जी कर व्यवस्था आहे, टॅक्स म्हणतो आपण, आहे का नाही, टॅक्स कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, जड नसावा. म्हणजे असं म्हणतो की सगळ्या लोकांच्यावर तुम्ही जास्त टॅक्स घेतला किंवा कर घेतला तर जनता कधी संपन्न होणार नाही. त्यामुळे कर कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे, जनतेच्या अनुकूल असा असला पाहिजे. त्यामुळे जे कर आहे ते न्याय कर असला पाहिजे, सर्वांना न्याय देणारा कर असला पाहिजे. गरिबाकडून भरपूर घेऊन कर चालत नाही. तर कसं काय लागते, त्यांच्या अनुकूल, त्यांच्या शेतीचा व्यवस्थितपणे बारकाईने निरीक्षण करून मग कर घ्यावा लागतो. त्यांची अर्थव्यवस्था मजबूत असली पाहिजे. बघा, राज्याची अर्थव्यवस्था मजबूत असली पाहिजे तरच राज्य सुरक्षित राहतं. दंडनीती, कौटिल्य काय म्हणतात की कायद्याचा धाक असला पाहिजे. चोऱ्या लबाड्या करणं, फसवणूक करणं, कुणाला त्रास देणं, कोणाचं नुकसान करणं, असं जे काही दरोडे घालणं, असं जे काही काम वाईट लोक करत असतात का नाही, तर ते केलं नाही पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक असला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात की दंडनीतीचा वापर तुम्हाला केला पाहिजे. साम दाम दंड असं म्हणतो आपण. साम दाम दंड असं सगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यावरती धाक ठेवता आला पाहिजे. शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणतात राज्य जर मोठं व्हायचं असेल, साम्राज्य जर मोठं व्हायचं असेल तर काय करायला लागतं, अगोदर शेतीला प्राधान्य द्यावं लागतं. शेती तुमची संपन्न असली पाहिजे. शेतीला व्यवस्थितपणे तुम्ही कर्ज पुरवठा किंवा पाणी पुरवठा सगळं काही तुम्हाला करता आलं पाहिजे. व्यापार आणि उद्योग हे अत्यंत महत्वाचं आहे. असं म्हणतात की राज्याची जी नाडी असते ना, ती नाडी म्हणजे हे व्यापार आणि उद्योग आहे. हे जे आपली नाडी आहे, धमनी आहे, शिरा आहेत ना, ते आपलं कसं करतात, गट सर्व करतात बॉडीमध्ये. त्या पद्धतीने ही व्यापार आणि उद्योग काय असतं, राज्याची नाडी असते. ते व्यवस्थितपणे संपूर्णपणे अर्थव्यवस्था मजबूत ठेवते. त्यासाठी व्यापार आणि उद्योग महत्वाचा
आहे. राजाची पात्रता, राजा कसा असला पाहिजे? संयमी असला पाहिजे, भोगविलासामध्ये चैनीमध्ये अडकलेला नसावा, तो पूर्णपणे चांगल्या विचाराचा, सुसंविवेक बुद्धीचा आणि आपल्या प्रजेचं कल्याण करणारा असला पाहिजे. ठीक आहे, तो कर्तव्यदक्ष असला पाहिजे, तो प्रामाणिक असला पाहिजे, तो नेहमी आपल्या प्रजेचं कल्याण आणि संरक्षण करणारा असा राजा असला पाहिजे. त्याची पात्रता अतिशय चांगली असली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. युद्धनीती, ते म्हणतात की युद्ध करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कूटनीती वापरता आली पाहिजे, तर तुमचं राज्य हे सुरक्षित राहणार आहे, अन्यथा राज्य हे सुरक्षित राहत नाही. त्यामुळे युद्धनीतीचा वापर केला पाहिजे. दुर्ग म्हणजे परत ते झालं किल्ले. तुमचे किल्ले सुरक्षित चांगले असले पाहिजेत, मजबूत असले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही प्रजेचं कल्याण करू शकणार आहात. जनतेची समृद्धी अत्यंत महत्वाची आहे. फक्त राजाची नाही, भरपूर जर संपत्ती साठवून ठेवायचा धनानंद राजा तसं नको आहे. कसं असलं पाहिजे? जनतेचं प्रजेचं कल्याण करणारा राजा असला पाहिजे, जनतेची तिला समृद्धी करता आली पाहिजे. ठीक आहे. हा राष्ट्रहितासाठी अतिशय सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ आजही मानला जातो. यात जेवढे काही माहिती लिहिली आहे का नाही अर्थशास्त्र ग्रंथामध्ये, ती आजही आपल्याला अत्यंत महत्वाची आहे. असं म्हणतात की हा ग्रंथ राजनीतीवर पूर्णपणे अवलंबून आहे. राजनीती कशी करावी, कसं असलं पाहिजे, कसं राज्य असलं पाहिजे, प्रजेचं कल्याण कसं करता आलं पाहिजे, राजा कसा असला पाहिजे, त्याची प्रजा कशी असली पाहिजे, अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, सामाजिक जीवन कसं असलं पाहिजे, दंडनीती कशी असली पाहिजे, म्हणजे कायदा कसा असला पाहिजे, संपूर्ण माहिती तुम्हाला अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मिळते. पुढे दिला हा अर्थशास्त्र ग्रंथ, पुढे दिला अर्थशास्त्र ग्रंथ तुषार दिला, कुणी दिला? कौटिल्य म्हणा, आर्य चाणक्य म्हणा किंवा विष्णू म्हणा, तिने पण चालते. ठीक आहे. आता पुढचा आहे तो इंडिका ग्रंथ, म्हणजे मौर्य साम्राज्याची किंवा चंद्रगुप्त मौर्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर अर्थशास्त्र आणि इंडिका हे दोन ग्रंथ अतिशय महत्वाचे आहेत. आता इंडिका ग्रंथ कसा लिहिलेला आहे तर हा मॅगेस्टिसने लिहिलेला आहे. इंडिका ग्रंथ कुठे लिहिला आहे? ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकतो. इंडिका ग्रंथ तुम्ही लिहिलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचंय. इंडिका ग्रंथ मॅगेस्टिसने लिहिलेला आहे. ठीक आहे. हा कोण होता? हा सेल्युकस निकेटरचा वकील होता. त्याने वकील म्हणून मौर्यांच्या दरबारामध्ये पाठवलेला आहे. सेल्युकस निकेटर कोण होता? तुम्हाला सिकंदर माहितीये, तुम्हाला अलेक्झांडर माहितीये, तर त्या सिकंदरचा हा कोण होता? सेल्युकस निकेटर हा वारस होता. त्या सेल्युकस निकेटरला म्हणजे हा ग्रीकचा होता, त्यामुळे हा जो मॅगेस्टिस आहे कुठला आहे? ग्रीकचा आहे. ते लक्षात ठेवायचं तुम्ही, हा ग्रीकचा आहे आणि सेल्युकस निकेटरनं वकील म्हणून चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये पाठवला होता. लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न आपल्याला येतो इंडिका ग्रंथ कोणी लिहिला? ठीक आहे, लक्षात ठेवायचंय मॅगेस्टिसने इंडिका ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो सेल्युकस निकेटरचा वकील होता. म्हणजे वकील म्हणून तिथं किंवा राजदूत म्हणून तिने मौर्याच्या दरबारामध्ये पाठवलेलं होतं. त्याने काय केले? चंद्रगुप्त मौर्याच्या दरबाराची सामाजिक जीवन, राजकीय जीवन, धार्मिक जीवन, आर्थिक जीवन, पाटलीपुत्र जी राजधानी होती मगधांची, हे सगळी माहिती त्या इंडिका ग्रंथामध्ये लिहिलेली आहे. पण आपल्याला यांचा मूळ ग्रंथ कुठेही सापडलेला नाही. लक्षात ठेवा, यांचा मूळ ग्रंथ हाताने लिहिलेला कुठेही सापडलेला नाही. तर काय झालेलं आहे तर एरियन, स्ट्रॅबो आणि डायोडोरस या ग्रंथामध्ये यांची नोंद आढळते. म्हणजे या ग्रंथामध्ये जे परकीय लोक होते, परकीय लोकांनी लिखाण केलेलं आहे, त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. त्याने तेव्हा इंडिका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं होतं. त्यांच्या ग्रंथामधून जे काही नोंदी आपल्याला आढळले, जे काही उल्लेख आपल्याला आढळले तेच आपल्याला माहिती आहे. त्यांचा मूळ ग्रंथ आपल्याला सापडलेला नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की एरियन, स्ट्रॅबो आणि डायोडोरस यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला माहिती मिळते की इंडिका नावाचा ग्रंथ होता. ठीक आहे. यामध्ये काय लिहिलेलं आहे? निसर्ग कसा होता, म्हणजे पाटलीपुत्र किंवा मौर्यांचं राज्य कसं होतं, तिथला निसर्ग कसा होता, तिथले प्राणी कसे होते, तिथल्या नद्या कशा होत्या, गंगा आणि यमुना नदी त्यांनी काय केलेलं आहे माहिती त्यामध्ये लिहिलेली आहे. गंगा यमुना नदी कशी आहे, ती कशी जीवनदायिनी आहे, त्यांच्या आसपास लोक कसे राहत असतात, संपूर्ण याच्यामध्ये जीवन लिहिलं आहे. वनस्पती कशा होते, त्यांच्या प्राणी कसे होते, सगळ्या गोष्टींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये. हा ठीक आहे. निसर्ग, प्रदेश, नद्या, तिथे प्राणी, वनस्पती, संपूर्णपणे कसं जीवन होतं ते त्याने लिहिलेलं आहे. त्यानंतर राजकीय माहिती यामध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. चंद्रगुप्ताचे प्रशासन कसे होते, त्याचा पराक्रम काय होता आणि पाटलीपुत्र शहर कसं होतं
लक्षात घ्या, इंडिका ग्रंथामुळे आपल्याला कळतं की चंद्रगुप्त मौर्याचं पाटलिपुत्र कसं होतं. तिथं खूप भव्य असे मोठे मोठे महल होते, रस्ते खूप मोठे चौडे होते, अतिशय उत्कृष्ट असं तिथे मंदिर खूप सुंदर होते. म्हणजे ते स्थापत्य कला किती सुंदर होती, नगर किती चांगलं होतं, हे संपूर्ण माहिती तुम्हाला या ग्रंथामध्ये, इंडिका ग्रंथामध्ये मिळते. ठीक आहे. तर सामाजिक जीवनामध्ये काय म्हणजे त्यांचं दैनंदिन जीवन कसं होतं, आहार, त्यांचे वस्त्रे, घरे, विवाह संस्था आणि स्त्रियांचे जीवन कसं होतं, संपूर्णपणे माहिती यामध्ये येते. सामाजिक जीवन कसं होतं हे संपूर्ण माहिती इंडिका ग्रंथामध्ये तुम्हाला मिळते. विवाह कसे व्हायचे तिथं, जातीपाती कशा होत्या, कपडे कसे होते, घर कसे होते, कसे लोक जगायचे, स्त्रियांचे जीवन काय होतं, संपूर्ण आपण तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळायची. त्यानंतर धार्मिक जीवन कसं होतं त्यांचं, हिंदू आणि जैन धर्माची संपूर्णपणे माहिती त्यामध्ये दिलेली आहे. हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा कशा होत्या, कर्मकांडे कशी होती, विधी कशा होत्या, सगळं काही. किंवा जैन धर्माच्या श्रद्धा कशा होत्या, पूर्णपणे माहिती यामध्ये त्याने दिलेली आहे. शेतीवर अर्थव्यवस्था, शेती कशी होती, सिंचन व्यवस्था कशी होती आणि पिके कुठले कुठले घ्यायचे, टॅक्स किंवा कर कशी प्रणाली होती, ही संपूर्णपणे माहिती आपल्याला इंडिका ग्रंथामध्ये मिळते. लक्षात ठेवायचंय, मौर्य साम्राज्य जेव्हा आपण सोर्सेस पाहतो किंवा साधने पाहतो त्यामध्ये अर्थशास्त्र आणि इंडिका हे दोन ग्रंथ अतिशय महत्वाचे आहेत, जे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात.